बोरिवली पूर्व येथे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात माकडे, बिबटे, हरणे तसेच पक्षी यांसारख्या वन्य प्राण्यांना भीषण उष्णतेपासून संरक्षण मिळावं आणि त्यांची तहान भागवता यावी यासाठी नियमितपणे कृत्रिम जलस्रोत तयार करण्यात आले आहेत। विशेषतः उन्हाळ्याच्या काळात या जलस्रोतांमध्ये पाणी भरले जाते। वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर यंदाही उद्यान प्रशासनाने जंगलातील विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या पॉट्समध्ये पाणी भरले आहे, जेणेकरून नैसर्गिक जलस्रोत आटल्यावरही वन्य प्राण्यांना पाणी उपलब्ध होईल। उन्हाळ्याच्या काळात या पॉन्ड्समध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी भरले जाते। काही अहवालांनुसार दर आठवड्याला किमान 10,000 लिटर पाणी या जलस्रोतांमध्ये सोडले जाते। या परिसराचा मोठा भाग जंगलांनी व्यापलेला असून तो वन्यजीवांचे निवासस्थान मानला जातो। मात्र उन्हाळा सुरू होताच तलावांचे काठ कोरडे पडतात, त्यामुळे वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती। ही बाब लक्षात घेऊन वन अधिकाऱ्यांनी काही वर्षांपूर्वी खड्डे तयार करून त्यावर प्लास्टिकच्या चादरी अंतरल्या आणि त्यामध्ये पाणी साठवण्याची व्यवस्था केली। मात्र प्राणी या तलावांमध्ये जाण्यास कचरू लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर अधिकाऱ्यांनी अधिक चांगली व्यवस्था म्हणून पॉट्स तयार केले आहेत। आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी याचा आढावा घेतलाय, पाहूयात। सध्या बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये आपण पाहू शकतो की मे महिन्याची सुरुवात झालेली आहे। कुठे ना कुठेतरी उष्णता मोठ्या प्रमाणात वाढलेली आणि पाण्याचा तुटवडा दिसून येतो। मी सध्या नॅशनल पार्कमध्ये आणि इथे आपण पाहू शकतो की इकडे अशा प्रकारे 15 पाणवठे बनवले आहेत, जिथे पाण्याची व्यवस्था टँकरद्वारे इथे करण्यात येते आणि ह्या टँकरमध्ये अराउंड 5,000 लिटर पाणी असतं आणि अशीच पाण्याची व्यवस्था जे टोटल 15 पाणवठे आहेत तिथे करण्यात येते। आणि इकडे आपण पाहू शकतो की इथे लेपर्ड असो, हिरण असो, माकडं असो व अन्य जे प्राणी आहेत ते इथे येतात ह्या पाणी प्यायला। आणि मे महिन्यात जो असतो की पाण्याचा खूप मोठा तुटवडा असतो, खूप मोठी आपल्याला ताण लागते, ती ताण भागवण्याचं काम आपण इथे पाहू शकतो की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पार्कनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे। कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया।